शेती व्यवसायाला जोडधंदा बहुसंख्य शेतकरी दूध उत्पादक जनावरांचं पालन पोषण करत असतात. पण दुधाला मिळणारा कमी भाव आणि त्यातच ऐन उन्हाळ्यात चाऱ्याचे भाव प्रचंड वाढल्यानं धुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडनं नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध उत्पादनाचा सुद्धा व्यवसाय करतात. पण चाऱ्याचे वाढते भाव आणि त्यातच दुधाला मिळणारा अत्यल्प भाव लक्षात घेता दूध उत्पादक जनावरं जगवायची तरी कशी असा प्रश्न त्यांच्याकडनं उपस्थित होतोय. उन्हाळ्यात चारा टंचाईमुळे पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांचा सांभाळ करणं अवघड होतं. दुभत्या जनावरांसाठी दुप्पट पैसे मोजून चारा खरेदी करावा लागतो. यामध्ये महिन्याला एका जनावरासाठी 2,500 ते 3,000 रुपये चाऱ्यासाठी खर्च येतोय. तर दुधाच्या उत्पादनातनं खर्च वजा जाता कसेबसे 2,000 रुपये मिळतात असं पशुपालकांनी सांगितलंय. तरुण शेतकरी प्रकाश विश्वास कोडी माझ्याकडे माझ्या वडील पाजी शेती करत होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी देखील शेती करतोय. मी चाऱ्याचा उत्पादक शेतकरी आहे. मी शेतकरी प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन मी देखील या संकटांना सामोरं गेलो आणि चारा उत्पन्न पीक मी माझं या अशा पद्धतीने आणलं. पण तरी देखील या व्यवसायामध्ये जे व्यापारी आहेत त्या शेतकऱ्यांना चाराचा भाव देत नाही. आज माझा 1.5-2 एकर चारा फक्त 9,000ने घेतलेला आहे आणि या चाऱ्याला मला खर्च देखील 10-11 हजार रुपये आलेले. पण तरी देखील जे आज गुरंढोराचे शेतकरी आहेत त्यांच्या दारापर्यंत हा चारा खूप मागला जातो. मजले जे व्यापारी आहेत हे बिचोली त्यांना मागा चारा देतो आणि येणारा काळ हा एप्रिल-मेचा असून चारा टंचाई या आमच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. याच्याकरता शासनाने या शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या उभारणी करण्याची व्यवस्था करावी आणि हा दूध उत्पादक शेतकरी याला वाचवावं अशी मी शासनाला विनंती करतो. मी संदीप त्रिभुवन आर्णी शेतकरी. जो चाराचा भाव वाढला आहे याच्यामुळे शेतकरीला गुरंढोरं पाळण्याचा जो खर्च आहे तो परवडण्याचा झाला आहे. आणि शेतकरीला प्रत्येक वेळेवर रोगाचा कुठला तरी अवकाळी पावसाचा म्हणा किंवा कापूस पीक रोग म्हणा कुठल्याही पिकाचा यांच्यावर कुठलाही प्रकारचे संकट येतं त्याच्यावर सामना करायला शेतकरीच असतो. आत्ताच बघा की चारा हा खूप मागला झाला आहे. आता मे महिना सुरू होईल तर शेतकरीला गुरांसाठी चारा हा अत्यंत उपयोग आहे आणि जो चारा जर इतका महाग होऊ शकतो आणि दुधावर तर भाव नाही तर शेतकरीला अक्षरशः हे आपले गुरंढोरं विकण्याची वेळ येईल आणि या विकल्यामुळे जो दुधाचा तुटवडा होईल याचा परिणाम हा शेतकरीवरच होईल. जेणेकरून मला सरकारला एवढीच विनंती आहे की याच्यावर लक्ष देऊन शेतकरीला काहीतरी तात्काळ मदत करावी हीच विनंती करतो.